नमस्कार. मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत एक ट्रिक. म्हणजे काय आहे, आपण जेव्हा रोज सकाळी पीठ मळतो तर पीठ मळताना बऱ्याचदा काय होतं, आपले हात खराब होतात. मग ते हात खराब होणार नाही यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर एक ट्रिक त्यासाठी केली पाहिजे. तर ते जाणून घेऊया ती ट्रिक कोणती आहे. चला आपण बघूया. चांगली चपाती आणि पुरी बनवण्यासाठी पीठ व्यवस्थित मळून घेणे फारच महत्त्वाचे असते. आणि पीठ नीट मळले नाही तर चपाती किंवा पुरी कडक होतात, हे आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे अनेक वेळा पीठ मळताना जास्त पाणी टाकल्याने पीठ ओले होते. जेव्हाही ओले पीठ मळले जाते तेव्हा ते दोन्ही हातांना किंवा भांड्यांना खूपच चिकटते. ओले पीठ मळतानाचा त्रास होऊ नये, तर त्याचे गोळे बनवताना व लाटण्यातही त्रास होऊ नये, कारण की हा त्रास होतच असतो हेही आपल्याला माहीत आहे. तर त्यासाठी काय करावे, तर आज आपण त्यासाठी काही ट्रिक बघणार होतो. त्याचे पालन करून आपण पीठ परफेक्ट मळून घेऊ शकतो. तर मळताना पीठ हाताला चिकटले तर ते काढण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. थंड पाण्याने पीठ शिजत नाही किंवा घट्टही होत नाही. चिकट पिठाचा सामना करण्यासाठी पीठ वापरणे म्हणजे आपले कोरडे पीठ वापरणे हा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. ही समस्या टाळण्यासाठी भांडी व हाताला पीठ लावा. तर पीठ मळताना आपले हात अनेकदा खराब होत असतील तर ते टाळण्यासाठी आपण तेलही लावू शकतो. पीठ मळण्यापूर्वी दोन्ही हातांना व भांड्यांना तेल लावावे. पीठ मळल्याने हात घाण झालेले असतात, तर स्वच्छ करण्यासाठी मीठसुद्धा वापरता येते. मिठाचा खडबडीत पोत पीठ काढण्यास मदत करतो. जर पीठ भांड्याला खूपच चिकटले असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी काही वेळा गरम पाण्यात सोडा. पीठ पाण्याने मऊ होईल आणि त्यानंतर ते सहज स्वच्छ होईल. चिकट पीठ, गलिच्छ भांडी आणि हात स्वच्छ करण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा सुद्धा उपयोग करू शकतो. पाण्यात बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा आणि हात व भांडी स्वच्छ करू शकतो. तर अशा प्रकारे आपले हात आणि भांडी स्वच्छ राहण्यासाठी पीठ मळतानाचा हा जो उपाय सांगितला आहे तो तुम्हाला कसा वाटला बरं, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.